सुप्रभात मंडळी, सुप्रभात. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, आज आहे दुसरी सकाळ, माझं लवकर उठण्याचा दुसरा दिवस. मग काय म्हणताय? मजेत? छान. गरमी वाढली आहे हवेत, काळजी घ्या स्वतःची. उन्हात बाहेर जात असाल तर काळजी घ्या. सोबत पाण्याची बाटली ठेवा, कारण पाण्याची गरज लागते. मी पण आता दूध टाकताना ना सोबत पाण्याची बाटली ठेवतो आहे, कारण ते बरं पडतं. मग बाकी काय म्हणताय विशेष? गॅस, अच्छा गॅस येत नाही टायमावर. येईल मंडळी, गॅस येईल मंडळी. हे जे काही क्षण असतात ना, ज्या काही वेळा असतात, त्या माणसाने जपायच्या असतात. त्यावेळेला संयमाने वागायचं असतं. अर्थात गॅस सिलेंडर ही जीवनावश्यक वस्तू आहे, पण काही असो, होईल सगळं सुरळीत. देवावर विश्वास ठेवा, तुमच्या स्वतःवर विश्वास ठेवा, होईल. एव्हरीथिंग इज बी हॅपनिंग वेल. माय इंग्लिश इज गुड. तर चला, आता आपलं थोडंसं मॉर्निंग वॉक चालू आहे. मॉर्निंग वॉक करतो आणि मग इथनंच दुधाला जाईन. चला या मॉर्निंग वॉक करायला. मंडळी, शुक्रवार आहे इकडे, तर समीक्षाने बघा इकडे बांगडे आणलेत. मच्छी महाग, दुनियाभरची बोलते. आणि हे मंडळी मटन नाही. कुठली मच्छी आहे आलं लक्षात? अरे कशा जाईल, बेबी शार्क. बेबी शार्क म्हणजे स्टँडर्ड वाटेल. ती 300च्या 2 आहे. मी 250 रुपये करून घेतली त्या काकींकडे. 250 रुपये खूप स्वस्त घेतली घेतली. इथे बांगडे पुरवायचे कुणाला? काय करणार, मच्छी महाग आहे आता काय. पण गरमीतनं लोक जास्त खात पण नाही. खातात काय मान एवढी काय नाही खाणार काय. खातच नको. मंडळी ॲक्च्युली कधी कधी वाटते त्याच्या हे मच्छीपेक्षा थोडंसं चिकन आणलेलं परवडलं, पण शेवटी मच्छी ती मच्छीच ना. 250 रुपये खाली किती आहे? 100 आणि हे 250 350 रुपयाची मच्छी झाली. अरे बाबा, चला असो. अजून ते मम्मीला कशी मच्छी बिच्छी बनवून जाईल का रिक्षा. सिलेंडर देखील आला, एकच दोन नाही, एकच सिलेंडर आला आहे बाबा. नशीब आमचा टायमावर आला. सिलेंडर बुक केला आणि आमचा लगेच आला ना. आम्ही चातकासारखी वाट बघत होतो तुमची. सिलेंडर आला बाबा एकदाचा. नशीब आमचा संपला नव्हता, आणि मी काय शिव्याच खाल्ल्या असं समीक्षाच्या ना. कारण तिने मला आधीच बुक करायला सांगितलं, पण आता तर होतच नाही. नॉर्मली 25 दिवसाच्या नंतरच होतंय, पण झाला बुक आमचा परवा. झालं म्हणजे 25 दिवस. आपल्याला कसं माहिती आहे, गावी गेलेलो आपण जानेवारी मध्ये, परत आता या महिन्यात गावी गेलो, त्यामुळे सिलेंडर आहे फक्त 25 दिवसानंतर. नाही तर कधीच संपला असता. आपल्याला 1 महिन्यातून मिळायचं सिलेंडर. आले बाबा, सिलेंडर आला. चहालाच लय लागतो मला सगळ्यात जास्त. आता गरम पाण्याने आंघोळी करू नका कुणी, बस झालं आता. तुम्ही थंड पाणी करता. अरे गरमी एवढी आहे बाहेर. ए लिंब कशी आहेत का? काय मला सांगू दिलं. 10ला एक आहे. 10ला 1 आहे, पण काकांनी मला म्हणून 25ला 3 दिले. मला म्हणजे 5 रुपये दे. अरे 25ला 3 म्हणजे काय तेवढंच झालं. शेवटी एकूण एकच किंमत. अहो 10 रुपयाला 1. 5 रुपये फक्त एका लिंबाचे कमी केले. हा मग तेवढे ते केले. 5 रुपये. 10 रुपयाला एकच देतात. बरोबर. आता डिमांड वाढली बाबा लिंबांची. लिंबू पाणी उन्हाळा. कुठे गेले तर 10 रुपये शिवाय लिंबू देतच नाही. 12 रुपये 10 रुपये एकच लिंबाची प्राइस आहे. असं ते लिंबू सरबत काहीतरी बनवत जा आम्हाला. तिथं पोटबीट खराब झाल्यावर तेव्हा खावा लिंबू. एवढी महागी लिंबू. आता हे संध्याकाळी आल्यावर फ्राय करणार आहे. आता हिला मसाला लावून देतो. पण मसाला आणि हळद लावून नाश्ता करायचा मंडळी. सकाळपासून मी नाश्ता नाही केला, व्यायाम करून आलो. आता नाश्ता करायला बसले. ज्वारीची भाकरी बनवली आज समीक्षाने, आणि
हे पण चपाती कालची उरलेली आहे काय ती खाऊया. आता सध्या मी बोललो बघूया ज्वारीची भाकरी आपली थोडीशी आपली मला सवय नाही अजून पण ते एकदा जरा खाऊन बघूया वजन कमी करण्यासाठी. प्रभात मंडळी, सुप्रभात. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी आज सकाळी सकाळी लवकर उठलो आहे. आजपासून जरा ठरवलं आहे, बघू कितपत शक्य होतं आहे, पण आजपासून ठरवलं आहे की लवकर उठायचं, राऊंड मारायचा, थोडासा व्यायाम का होईना, 1 तासभर का होईना पण व्यायाम करायचा आणि लगेच दुधाला जायचं. काय होतं माहिती काय मंडळी, नंतर मी येतो ना, माझा व्यायामाचा काय अजबच गजबच टाईम आहे. येतो तोपर्यंत ऊन झालेलं असतं आणि उन्हातनं काय व्यायाम करायचा ऑलरेडी तसं पण घाम येतो आणि उन्हात मग व्यायाम करायची इच्छाच नाही होत. मग तुला म्हणलं आजपासून ठरवलं की नाही बाबा सकाळी लवकर उठायचा. जसं मी पहिला उठायचो, खरंच मी पहिला उठायचो जेव्हा मी गावी शिफ्ट व्हायच्या अगोदर ना, मी 4-4:30ला उठायचोच आणि हे करायचो. पण तेव्हा व्यायाम नाही करायचो, तेव्हा डायरेक्ट दुधाला जायचो. पण तेव्हा कसं बाकीच्या गोष्टी नाही मी विकायचो, म्हणजे पाव ब्रेड वगैरे अशा काही गोष्टी विकायचो नाही. तर आता कसं त्या गोष्टी यायला पण टाईम लागतो ना, दही सगळे ते खारी टोस्ट वगैरे, मग ते जमवता वाजतात 8 खालीच वाजतात. पण आज बघूया, आज आपण ठरवलं आहे की लवकर व्यायाम चालू करायचा, जेणेकरून म्हणतात ना लवकर उठे लवकर निजे त्याशी ज्ञानसंपदा लाभे. आता ज्ञानसंपदा तर काय मला माहीत नाही, पण आरोग्य तरी लाभलं पाहिजे चला. सकाळी सकाळी मंडळी मस्त चिमण्यांचा आवाज बघा ऐकू येतोय. चिमण्या लवकरच उठतात ना. ही गोष्ट काय आपल्यासाठी नवीन नाही आहे. आज मी लवकर उठले म्हणून मला कुतूहल वाटते. दिस इज नॅचरल म्युझिक. आता मंडळी उजाडलेलं आहे, 6:45 झालेले आहेत आणि आता जाऊया आपण दुधाला. आपलं ते पण काम आहे ना गेलं पाहिजे. चला. मस्त वाटलं सकाळी सकाळी उठून, जरा गारवा पण वाटतो. नंतर दुपारचं ते ऊन, ॲक्च्युली त्या उन्हात मलाच कसरी वाटायला लागलं, उन्हात कसा व्यायाम करायचा, कारण पायाच्या आगाग व्हायला लागली, एवढं ऊन आहे. आणि कसं नंतर मग महिन्यात धूळ वगैरे पण असते, तुम्हाला तर मी आधी पण सांगितलं त्या व्हिडिओमध्ये. मग जरा बोललो सकाळी सकाळीच व्यायाम केला मस्त आहे, चांगलं आहे म्हणून बोललो सकाळी आणि लवकर उठायचं जरा पुन्हा सराव चालू होईल नाही का. चला दुधाला. मंडळी सकाळचे 9:30 झालेत आणि मी सिद्धिविनायकला आहे. रोजच्यापेक्षा मी खूप लवकर आलो आहे. लवकर उठण्याचा हाच फायदा असतो. पटापट उन्हाच्या आधी दूध वाटून घ्या, नंतर मग बाकीची कामं उरकत बसा. आता बघा, आता बाकीच्या कामासाठी मी फ्री होईन. आता थोडा एवढा टप्पा केला तरी अर्धा-पाऊण तासाचा हा टप्पा आहे, तो पार केला ना की पटापट जाईन मी. तर चला आता जातो, पुढचं दूध वाटतो आणि भेटतो तुम्हाला नंतर. फ्रीजमध्ये काय काय पपई, द्राक्ष, फ्रूट्स आहेत. फ्रूट्स नंतर खाव्या. सगळं संपू नका. आलो आहे मंदिरात साईबाबांच्या पाया पडायला. आज गुरुवार आहे, जरा येऊन पाया पडूया. बरेच दिवस आलो नव्हतो, पहिलं बघितलं तुम्ही, मी सारखा यायचो इथे, यायचो ना असं राऊंड मारायला, तेव्हा मी खाली सारखं यायचो. पण सकाळी लवकर उठल्यामुळे माणसाने लवकर आयुष्यात उठला ना तर खूप चांगली कामं होतात, भरपूर कामं होतात. आणि मी तर उठायचोच, पहिलाचा अनुभव होता मला, पण आज पुन्हा एकदम बरं वाटतंय. आता फक्त हे व्यवस्थित दररोज उठता आलं पाहिजे, छान वाटतं.
रोज आवडून जर कामं केलीत ना लवकर आवडून तर कसं पूर्ण दिवस आपल्याला वापरायला भेटतो. नंतर मग कसं माहिती आहे का एक काम उशिरा झालं की मग सगळी पाठची कामं उशिराच होत जातात. आता बसलो इथे मंदिरात या पाया पडायला. तुम्ही जाता की नाही असं मंदिरात वगैरे सांगा. खाली गेलेलो आणि ही बघा आपण कॅब घेतली होती गावाला जाताना. गावी नाही वापरली पण आता इथे भरपूर गरज लागणार आहे. हो माझा आता दह्याचा बॉक्स आहे, छास आहे. कमी पडलं आज थोडंसं कारण आता गरमी चालू झाली ना तर मग दही छास जास्त खपते. काय म्हणजे बेकार बेकार गरमी बेकार आहे एकदम. हे ॲक्च्युली गरमी वाढते पण हळूहळू ही भयंकर वाढली आणि अजून जो नाही म्हटलं तरी 3 महिने जायचे आहेत गरमीचे. काहिली उठली अंगाला बिचारे भाजीवाले. हे जे म्हणतो डिलेवरी बॉयज फेरीवाले, मी पण फेरीवाला त्यात कशी हालत होते ना उन्हातनं आमची. आम्हाला ॲक्च्युली हिवाळाच चांगला वाटतो. पावसाळा तसा, उन्हाळा असा, हिवाळ्यात बरं वाटतं. चला जाऊया घरी. सुप्रभात मंडळी, सुप्रभात. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी आता तिकडे तिकडे चर्चा तीच आहे. मी आता खाली आलो होतो तर चर्चा हीच आहे की गॅसबद्दल चर्चा आहे. LPG घरगुती जो गॅस आहे ना आपला बाटला तो काय येत नाही. सगळेजण त्या गॅस बिचारा डिलेवरी बॉयला विचारून कधी येणार सिलेंडर. मी सुद्धा कालच बुक केला तरी पण मी आज लगेच त्याला विचारला अरे बाबा आमचा कधी येणार आहे. आता म्हणजे गॅसच येत नाही. लोक आता भरपूर हे झालेली आहेत. आणि होते काय माहिती आहे का आपल्याकडे 2 सिलेंडर असले ना तर पहिली माणसं कशी लगेच बुक नाही करायची. संपायला आला की तो निदान संपायला 8 दिवस आहे तर 8 दिवसाच्या आधी बुक करून ठेवायचे. लोक यायचा गॅस 2 दिवसात. पण आता लोकांचे सिलेंडर येत नाहीत लवकर का कोण जाणे. असा काही इश्यू चालू आहे त्याच्यामुळे. आणि काय होतं मग ज्यांच्याकडे कोणाकडे सिंगल सिलेंडर आहे ना त्यांची वाट लागते. आणि आता कालपासून सरकारने एस्मा कायदा लागू केला आहे. एस्मा कायदा लागू म्हणजे साठेबाजी करू शकत नाही. कुठल्या जीवनावश्यक ज्या वस्तू आहेत ना त्यांची साठेबाजी आपण करू शकत नाही. तर काय झालं आहे आता काही का होईना पण किती जरी सरकारने निर्बंध आणले तरी थोडंफार काळा बाजार ब्लॅक मार्केटिंग वाढेल अशी भीती वाटते. कारण सिलेंडर ही जीवनावश्यक वस्तू आहे. आता मला तरी आपल्याला काही ठोस असं पुरावे नाही आहेत पण ब्लॅक मार्केटिंग वाढेल असा संदेह निर्माण होतो. तर त्यासाठी सरकारने खास अशी भरारी पथकं नेमली पाहिजेत जेणेकरून सगळ्यांना गॅससुद्धा भेटला पाहिजे आणि लोकांचं म्हणजे जी काळी बाजार जो ब्लॅक मार्केटिंग आहे ती पण नाही झाली पाहिजे. आता मी असं ऐकलं आहे त्या अशा गोष्टी असू शकतात अफवा पसरवणे ॲक्च्युली या काळामध्ये. पण बरेचसे आता जे आमच्या रिलेटेड जे माझ्या रिलेटेड आहेत जे व्यवसाय आहेत पावाचे ब्रेडचे त्याच्यावर कदाचित उद्यापासून परिणाम होऊ शकतो. कारण कमर्शियल गॅस बऱ्याच ठिकाणी बंद झालेत. कारण बरोबर आहे आधी जीवनावश्यक वस्तू म्हणजे सामान्य लोकांना प्राधान्य असतं अशा काळात. तर बघूया आता काय. पण लोकांनी आता थोडीशी काळजी घ्यायला हवी. आता म्हणतात ना अशा वेळेला बचत चालू केली पाहिजे. बचत चालू केली तरच फायदा होईल. कारण अशी युद्धजन्य परिस्थिती आपल्यावर कधी ओढावली नव्हती. खूप आधी जर ओढावली असली दुष्काळ पडला होता त्यावेळेला म्हणा तर पण आता आपल्यासमोर जी परिस्थिती उभी ठाकली आहे तर त्याला आपल्याला तोंड देणं गरजेचं आहे. असो तर चला मी तर चाललो इकडे. आता आलो आहे फेरफटका पण मारूया. आपण फेरफटका मारण्यासारखं काय वातावरण आहे नाही. मग बोललो चला बँकेतलं तरी काम उरकून येऊया. ऊनच बघा ना किती भयानक पडले. ह्याच्यातनं व्यायाम करायचं म्हणल्यानंतर बापरे बाप
खरं नाही तरी पण जाऊया, आपला राऊंडअप झाला पाहिजे. पण मुलं तिथपर्यंत जाऊन येऊया. समीक्षा पण आता गेली रिक्षावर. चला आता बघा जाऊन आलो आहे बँकेत आणि इथं बसलो जरा बघतोय मुलं खेळतात इथे. तनु गट्टू पण होता तिथे खेळत, पण ते आता काय पाणी प्यायला गेले वाटतं. ऊन आहे तरी बघा मुलांचा उत्साह कमी होते काय. आता 10वीचे पेपर चालू आहेत ना, त्यामुळे काही काही जणांच्या शाळा उशिरा असतात, काही काही जणांच्या शाळा लवकर सुटल्या आहेत, त्यामुळे मैदान फुल आहे. आणि आता मैदानात फेऱ्या मारायला गेल्यानंतर धूळ आहे बघा एवढी आहे ना बघा, त्यामुळे जरा बसलो आहे. बोला बघा गट्टू, हे गट्टूने पेप्सी आणली वाटते. गट्टू पेप्सी घेऊन आले. कुणी दिली पेप्सी? पेप्सी लहानपणी पेप्सी खायचो, त्याची आता आठवण आली. आणि आत्ता तर खूप गरज आहे त्याची. हा पेप्सी खायला या, बसलं असं मस्त की खेळू द्या चांगलं आहे. घरी मोबाईलवर बसण्यापेक्षा हे बरं. तनू नसेल आला, तनू टी व्ही बघत असेल. मंडळी दक्षने इकडे बघा ज्वारी आणली, बोललं जरा ज्वारीच्या भाकऱ्या खाऊन बघूया. गव्हाच्या भाकऱ्या जरा थोड्याशा कमी करूया. हां वेट कमी होतं ना. दक्षने आणले बिचाऱ्याने 3 किलो. कशी किलो आहे? 44 रुपये. आणि अजून किती किलो कशी किलो आहे? 50 रुपये किलो. आपण 44 आणली आहे, आपण स्वस्तातली आणली आहे बघा. पहिल्यांदा जास्त मी कधी जास्त खात नाही, पण बघूया बोललो ज्वारीची भाकरी खाऊन बघूया ना. हा मंडळी जेवायला दुपारनं मी ज्वारी बघितली ना, ती ज्वारीची भाकरी घेतली इथे सोबत. बघूया ज्वारीची भाकरी म्हणतात हेल्दी असते, चांगलं असते. दक्ष पण खातोय, बघूया आपण ट्राय करूया. मी कधी जास्त खाल्लेली नाही, मी कधी खाल्लेलीच नाही मोस्टली. तर आता हे अंड्याचं सार आहे आणि ज्वारीची भाकरी, या ज्वारीची भाकरी खायला. तर चला मंडळी आता रात्रीचे 12 वाजून गेलेत आणि आता झोपायची वेळ झाली आहे. तुम्ही बघितलं तर आज आपण गेलो होतो खाली दिवसभर इकडे तिकडेच होतं. नंतर संध्याकाळ ऑफिसचं काम होतं आणि आता दिवस इथेच संपला आहे. तर पुन्हा भेटू पुढच्या सकाळच्या ब्लॉगमध्ये, कारण दुधाला आता आजपासून सुरुवात केली आहे. उद्यापासून थोडं आणखीन दूध वाढवलं आहे आणि थोडा आता लवकर उठायचा माझा प्रयत्न आहे. बघूया किती वाजता तरी जाग येते बघू. ठीक आहे उद्याचं उद्या. तोपर्यंत उद्या भेटू सकाळी. तोपर्यंत टाटा बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री. तर चला मंडळी आता झोपूया. आज सकाळी लवकर उठलो होतो तरी उशीर झाला, झोपायला उशीर झाला. बाकी सगळं कामं टायमात झाली होती. आज जरा तनूची तब्येत पण जरा डाऊन आहे, झोपला आहे तो, पोट दुखतं आहे. तर चला आपण पण झोपूया. उद्या सकाळी आपल्याला उठायचं आहे आणि आज काम जसं लवकर झालं तसं उद्या पण होऊ दे. आणि चला पुन्हा भेटू उद्या सकाळी. उद्या भेटू सकाळी नवीन काहीतरी घेऊन. हो ही बघा मंडळी सध्या सेन्सेक्सची आजची सिच्युएशन 13 मार्च 2026ची सिच्युएशन बघा. सेन्सेक्स हा आता कंटिन्युअसली पडतो आहे, कंटिन्युअसली खाली खाली कोसळत जातो आहे. 74,563 काय समजत नाही. काल पण कोसळला होता, आज पण खतरनाक. काय इन्व्हेस्टमेंट होते काय समजत नाही, काय करणार. पण चला आपलं ऑफिसचं काम तर करावं तर लागतं आहे. चालू मस्त आहे की आत्ताच आणि चहा बनवला होता आणि लोक टी व्ही बघतात आता इकडे. असं आपल्याकडे इथे आपलं काम चालू आहे ऑफिसचं. चला मंडळी आता झोपायचा टाईम झाला. आता पुन्हा भेटू उद्या सकाळी. उद्या सकाळी उठायचं आहे व्यायामाला आणि भेटू उद्या सकाळीच भेटू, बोलू. हे असे डोळणे मारते. उद्या दिवसभर झोपतो आणि सकाळी लवकर उठतो, त्याला काय करणार, काम नाही तर काय करणार. चला तो तसं इथे थांबू. पुन्हा भेटू उद्या सकाळी. टाटा बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.